नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे. टॉप न्यूज मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. जमिनीच्या वादातून मुलीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर अखेर गुन्हा दाखल झालेला आहे. टॉप न्यूज मराठीने सर्वप्रथम ही बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली होती आणि टॉप न्यूज मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय आणि अखेर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. ह्या संदर्भाने वेल्हा पोलीस स्टेशन इथे CR नंबर 53/2024 कलम 307 143 म्हणजे रायटिंगची सगळी कलमं आणि अटेम्प्ट टू मर्डरची कलमं ही सगळी कलमं लावून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदरचा वाद हा जमिनीच्या वादातून हे प्रकरण घडलेलं आहे. त्या अनुषंगानं पोलिसांनी 4 आरोपींच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे आणि त्या 4ही आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबियांनी आपली कैफियत टॉप न्यूज मराठीवर मांडली होती. याचा आढावा घेतला होता आमच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी. पुण्यातील वेल्हे तालुक्यामधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येते. या तालुक्यामध्ये जमिनीच्या वादातून काही लोकांनी गुंड बोलवले होते आणि या गुंडांच्या माध्यमातून शेतात काम करत असलेल्या काही एका आईवरती आणि त्यांच्या मुलींवरती अत्याचार केल्याची ही घटना आहे. नेमकं प्रकरण काय आहे हे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. अतिशय धक्कादायक घटना आहे आणि तितकेच धक्कादायक या घटनेचे व्हिडिओ सुद्धा आहेत. काय सांगाल तुम्ही तिथे हजर होतात, नेमकं काय घडलं होतं? त्यांनी JCB आणलं, ट्रॅक्टर आणलं. पहिल्या सुरुवातीला पोरगीची JCBच्या पेटरी खाली घातली, तिथून आम्ही ओढली पोरगी बाहेर. परत पोरगी अशी पुढं पळत पळत गेली JCBच्या. त्यांनी डायरेक्ट JCBने माती टाकली, पुरीवरती ढकलून दिली, पोरगीची काढली. माणूस पळत गेला, माती उकरायला लागली, तेव्हा आम्ही पळत सुटलो, मग पोरगी बाहेर ओढली. त्यावर पोरीचा जीव कोणलाय छातीला भीतीला. अजून मी पोरगी नुसती छातीवर दाब येतोय, खबर डब्याक दुखतोय, मांडीला मुक्का मार बसलाय. कोण कोण होतं ही घटना घडली तेव्हा? शेतामध्ये कोणी कोण होतं? आम्ही मायाला कितीच होतो. आणि किती लोक आले होते? काय झालं? तरी 10 ते 15 लोक होती. पहिले सकाळचे 10-15 लोक होते, एक ट्रॅक्टर होता. नंतर आल्यानंतर त्यांनी 3 ट्रॅक्टर आणि एक JCB आणली होती आणि 10-12 लोक अशी आजूबाजूला चेर उभी होती. तुम्ही या सगळ्याला विरोध केला, त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं आता? त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ताबा घेतलाय, आम्ही सरकारकडनं आणलंय, आम्हाला काही दाखवलं नाही, काय नाही. आम्ही फक्त बोललो की तुम्ही घेतलंय ना, आमच्या केसीचा निकाल लागू द्या आणि तुमचा तुम्ही ताबा घ्या. ते म्हणले नाही, आमचा निकाल लागला, आम्हाला सरकारने दिलाय. आम्ही म्हणलं नाही, आम्ही ताबा देऊ शकत नाही. तर त्यांनी डायरेक्ट परत आल्यानंतर म्हणलेत नाही, मग डायरेक्ट JCB अंगावरच घालवायला सुरुवात केली. आम्ही भरपूर प्रयत्न केला पण काय नाही. शेवटी आमची पोरगी आल्याच सोडली, JCB खाली घातली, तिथून पोरगी आम्ही बाहेर काढली आणि पोरगी JCBच्या पुढे पळत गेली. तर शेवटी त्यांनी माती टाकली आणि नंतर मग त्यांचा तो मेन माणूस होता ना, त्यांनीच अशी माती काढायला गेला, तेव्हा आम्ही पळत सुटलो. तो साईडला झाला तिथला. जी माणसं होती त्यांना तुम्ही ओळखता का? त्यांची नावं माहिती आहेत का तुम्हाला? हो, ती घेणाऱ्यांचीच फक्त नावं माहिती आहेत आम्हाला, बाकीच नाही सांगता येणार आम्हाला. आमच्याच गावातली आहेत ती. आणि किती जमीन आहे? काय वाद आहे नेमका जमिनीचा? याआधी त्यांनी असं धमकावलं होतं का? याआधी नाही धमकावलेलं कधी. एकच वेळेस आली होती, तर आम्ही सांगितल्यावर मग ती परत गेलती, त्याच्यानंतर परत आलीच नाहीत. ही धक्कादायक घटना ज्या मुलीबरोबर घडली ती सुद्धा माझ्या बरोबर आहे. खरं तर बोलण्याच्या मनस्थितीत ती सध्या नाहीये, मात्र थोडंसं आपण बोलायचा प्रयत्न करूया. तुझं नाव काय आणि काय झालं होतं? माझं नाव प्रणाली बबन खोबडे. तिथे सकाळी काही लोक ताब्यासाठी आले होते, 2 पोलीस पण आले होते त्यांच्यामध्ये. तर त्यांची आमची बाचाबाची झाली. तर ते पोलीस म्हणाले की ह्यांचं नाव लागलेलं आहे जमिनीवर,
तर ह्यांना ताबा द्या. आम्ही नाही म्हणलेलो तर ते पोलीस म्हणाले की आम्ही महिला संघटना घेऊन येतो, मग तुम्हाला वडत नेतो. मग ते पोलीस तिथून निघून गेले आणि निघून गेल्यानंतर 3-4 वाजता परत पोलीस नाही आले, फक्त ते ताबा घेणारे आणि त्यांच्याबरोबर गुंड असे 16-17 जणी तरी आले होते. आणि त्यांनी 2 ट्रॅक्टर आणि 1 JCB आणली आणि एकदम चालू केले. एकदम असली फास आले की एका मागोमागे फिरवायला लागले JCB ट्रॅक्टर. तर मी थांबवायला गेलो तर त्यांनी ट्रॅक्टर JCB डायरेक्ट अंगावर टाकली माझ्या. आणि पहिल्यांदा ट्रॅक्टर JCB अंगावर टाकली त्यावेळेस मी बाहेर निघाले. नंतर ज्यावेळेस त्यांनी अंगावर टाकली त्यावेळेस मी खाली पडले तर त्यांनी माझ्या अंगावर पूर्ण माती टाकली. पूर्ण म्हणजे पूर्ण केसापर्यंत, ते खाली पायाच्या नखापर्यंत माती टाकली. नंतर त्यानेच येऊन माझ्या तोंडावरची माती काढली आणि मग माझ्या आईने मला वाचवलं, नाही तर मी तिथंच मेले असते. त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले. पण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे जे महिला कर्मचारी होत्या त्यांनी काय माझं ऐकून घेतलं नाही. त्यांनी मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणल्या मला की नाटकं करू नकोस अजिबात, तिथं काय झालंय ते सांग. तर नंतर मी त्यांना सगळं सांगितलं. त्यावेळेस माझी कंडिशन खूप बेकार होती. हाताला लागलं होतं, पायाने चालता येत नव्हतं, तरी सुद्धा ती मला म्हणत होती की नाटकं करू नकोस. त्यांनी मला दवाखान्यात सुद्धा नाही नेलं, मला लेटर दिलं आणि स्वतःनी जायला लावलं. मी तशीच पाय लंगडत घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. मग तिथं उपचार घेतल्यानंतर मी परत आले आणि मग तिथून त्यांनी आम्हाला बसवलं, तरी पण आमची तक्रार काय लिहून घेतली नाही. त्यानंतर तक्रार आमची लिहून घेतली नाही, तिथंच बसून राहिलो आम्ही. नंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रार लिहून घेतली, पण ती तक्रार मलाच लिहायला लावली, त्यांनी लिहिली नाही तक्रार. ते म्हणले की ते सर, जे मोठे सर होते तिथं, ते म्हणले की ह्यांनाच लिहायला द्या, तुम्ही काही लिहू नका. तर मला लागलं होतं, मला काही लिहिता येत नव्हतं आणि यांच्यामध्ये कोणालाही लिहिता येत नाही, त्यामुळे ती मलाच लिहायला लागलं. मी थोडा वेळ पडले, नंतर माझं चुलता आल्यानंतर मी ते लिहिलं. तर पोलिसांनी ती तक्रार सुद्धा त्यांनी लिहिली नाही, ती सुद्धा मलाच लिहायला लावली. तर हा त्यांनी केलेला आमच्यावर अत्याचार होता आणि पोलिसांनी आमचं काही ऐकून घेतलं नाही. ते त्यांच्यात सामील होते, हे त्यांच्या बोलण्यावरून, वागणुकीवरून सगळं कळत होतं, तरी आम्ही गप्प बसून होतो. एवढं सगळं झालं तिथे. या संदर्भात ती जी लोक आहेत ती लोक काय म्हणत होती? त्या लोकांनी तुमच्याशी काही पैशांचे व्यवहार वगैरे केलेत का? नाही, त्यांनी आमच्याशी पैशाचे कोणते व्यवहार केले नाहीत, ना आम्हाला कोणते पैसे दिलेले. त्यांना जमीन भेटली ते त्यांनी सरकारला का कुणाला पैसे दिलेले आहेत, आम्हाला कोणतेही पैसे दिले नाहीत, ना आम्हाला सरकारने कोणते पैसे दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही काय ताबा सोडणार नाही त्याच्यावरचा. तुमचं म्हणणं काय आता? आमची जमीन आहे ती आम्हाला पाहिजेच परत, काही झालं तरी. मग तेच आम्ही जिथपर्यंत जायचं तिथपर्यंत जाणार, पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, एवढंच म्हणणं आहे आमचं. टॉप न्यूज मराठीने ही बातमी जी आहे ती सगळ्यात पहिल्यांदा दाखवली होती. वेल्हेमध्ये ही अतिशय धक्कादायक घटना घडली, माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना होती आणि याच घटनेच्या विरोधात टॉप न्यूज मराठीने सगळ्यात पहिल्यांदा आवाज उठवला होता आणि याच बातमीचा इम्पॅक्ट आहे की आता या सगळ्याच आरोपींवरती गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे आणि या गुन्ह्याचा चौकशी आणि तपास जो आहे तो आता सुरू असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी टॉप न्यूज मराठीशी बोलताना दिली आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास सध्या सुरू आहे. टॉप न्यूज मराठीने कायमच अशा बातम्या दाखवलेल्या आहेत ज्या बातम्यांच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडली जाते आणि तशीच ही सुद्धा बातमी आहे. गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र या आरोपींना आता अटक कधी होणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. Come on guys, hurry up. अरे सुन ना,
एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.